काही मिनिटांमध्ये आपण टाकणार आहोत। प्रथमतः 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या सर्वच खेळाडूंना सातारा जिल्हा नवी मुंबईला आपण देऊया प्रथमतः हार्दिक शुभेच्छा आणि काही मिनिटांमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पहिली मॅचचा पहिला बॉल घेऊन येतोय। धन्यवाद। चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत। दोन्ही टीमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। त्याचबरोबर दोन्ही टीमचे 12th मॅन म्हणजे 12वा खेळाडू आमच्यापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये येईल। त्याचबरोबर आमचे ऑफिशियल पंच त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूया। दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजच्या दिवसाचे आमचे साथी समालोचक नवी मुंबईतील एक गोड आवाज राम मोरे यांचंही आगमन या ठिकाणी होतंय। त्यांचंही मनापासून या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत करूया। क्षेत्ररक्षणाची रचना लाखवड टीमच्या माध्यमातून केली जाते। त्याचबरोबर सालोशी टीमचे दोन्ही बॅट्समन सतीश आणि नवनीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत। टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते। त्यांचंही स्वागत करूया। आमचा डीजे सिस्टम त्यांचंही स्वागत करूया। पंचांचं स्वागत करूया। मुख्य व्यासपीठावरती जे पाहुणे आहेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करूया। आणि आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांसाठी खूप मोठा दिवस आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि त्या निमित्ताने जन्नीमाता क्रिकेट क्लब लाखोड यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा जन्नीमाता चषक 2025चा हा थरार काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर येतोय। पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल। दोन्ही टीमचे 12th मॅन टीम सालोशी यस आलेत। लाखवड टीमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाहीये। यस पंचांचा कॉल येतोय आमच्यापर्यंत की मॅचला सुरुवात होते त्या ठिकाणी आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय। बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय ज्ञानू, स्ट्राइक एंडला नवनीत आहेत, नॉन स्ट्राइकला सतीश आहेत। आमचे ऑफिशियल पंच दोन्ही आहेत, त्यांनाही देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय। बोला गणपती बाप्पा। पहिला बॉल लेट्स प्ले। पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय। बॉल गॅप शोधतोय त्या ठिकाणी 2 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, नवनीत आणि सतीश। सध्याच्या घडीला टीम सालोशीने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मनं जिंकलेत। या सीझनमध्ये अप्रतिम खेळ या दोन्ही खेळाडूंनी केलाय, त्याचबरोबर टीम सालोशीने केलाय। पुढचा बॉल ज्ञानू यांचा खोला टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम आहे, परंतु त्या ठिकाणी सिंगल मिळेल। थोडंसं मैदानामध्ये अडथळा आहे, त्या कारणाने डिक्लेअर स्वरूपात रन आहेत, परंतु खूप चांगलं वातावरण आहे। आज प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी आहे आणि त्यानिमित्त ही लाखवड गावची स्पर्धा आपल्याच ग्रामदैवताच्या नावावरती भरवलेली क्रिकेट स्पर्धा आणि त्याची पहिली मॅच इथे सुरुवात होते। प्रेक्षकांचं मी करतोय स्वागत। पुढचा बॉल चांगला बॉल होता, ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली। बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या
हातामध्ये निघून जातोय. सतीश चव्हाण त्या ठिकाणी काहीतरी सांगतायत, इशारे करतायत. हा बॉल कट होताना पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. पुढचा बॉल ज्ञानू यांचा. हा फटका अप्रतिम आहे, परंतु झेलही तितकाच जबरदस्त आहे. काय कॅच पकडला. काही सेकंदामध्ये त्या ठिकाणी बॉल आपण जर पाहिला तर मिडॉनच्या हातामध्ये गेला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिला विकेट सरळ पतन होतंय. सतीश चव्हाण पुढचा बॉल होताना पाहायला मिळतंय. हा फटका अप्रतिम आहे, परंतु झेलही तितकाच. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शिवाजी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे टीम सालोशीचा, कारण संपूर्ण या सीझनमध्ये पाहिलं, बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, या तिन्ही क्षेत्रामध्ये टीम सालोशीने जबरदस्त कामगिरी केली. परंतु आज खऱ्या अर्थाने JVCC लाखवड या संघासमोर खेळत असताना पहिला गडी स्वस्तामध्ये बाद झालाय. सतीश चव्हाण तंबूच्या आसऱ्याला आराम करतोय. शिवाजी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलेत. ज्ञानू यांचा पुढचा बॉल. फटका फसलाय की काय पाहणं गरजेचं. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. तू चल मैं आया, बॅक टू बॅक दुसरी विकेट. शिवाजी चव्हाण बाद. क्या बात आहे यार, कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बॉलिंग होते ज्ञानू यांचं कौतुक करेन, परंतु तितकंच फिल्डरची फसलाय की काय पाहणं गरजेचं. समोर खेळला जो मिडॉनला घेतला, काय कॅच घेतला यार. आणि त्यानंतर समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेला हा फटका, हवेमध्ये बॉल तरंगत राहिला. वेळ मिळाला क्षेत्ररक्षकाला. एक सोपा झेल फलंदाज बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दाखल होतोय. खूप चांगली सुरुवात JVCC लाखवड या टीमने करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अडचणीत आहे टीम सालोशी. आता मात्र एक क्षेत्ररक्षकाला पुढे घेतलंय. पुढचा बॉल, खोला टाकलेला बॉल. चांगली बॉलिंग यार, कडक बॉलिंग पाहायला मिळते. ऑन साइडला फटका खेळलाय. धावा किती मिळतील पाहणं गरजेचं. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते, त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. अप्रतिम बॉलिंग यार. या खेळाडूसाठी जरा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. 2 विकेट्स प्राप्त केल्या एका षटकामध्ये. धावा केवळ फक्त खर्च केल्या त्या 5 धावा. ज्ञानू याचा अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळाली. आणि खास आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की लाखवडवरून हा खेळाडू गावावरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. काय प्रदर्शन राहिलंय. ज्ञानू अप्रतिम बॉलिंग. शेवटचा बॉल डॉट आहे ना तुषार. एक आला. माफी असावी, आम्ही स्कोरबोर्ड मध्ये थोडासा बदल करतोय, करेक्शन करतोय. 4 धावा स्कोरबोर्डती लागतायत. सालोशी टीमचे खेळाडू आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. पहा, हा प्रामाणिकपणा प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. त्यांच्याच टीमनी सांगितले धावा 5 नाही झाल्या, धावा 4 झाल्यात. आणि त्या कारणाने ही टीम सध्याच्या घडीला नंबर 1 ची टीम म्हणून KSK प्रतिष्ठानमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती यश आलाय. 4 धावा स्कोरबोर्डती केवळ लागल्या. टीम सालोशी बॅटिंग करते. प्रेक्षक आमच्यापर्यंत ही स्पर्धा पाहत असतील, या सर्वच प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. आणि पुढचा बॉल, सेकंड ओव्हरचा पहिला बॉल. फटका जबरदस्त आहे. ऑन साइडला ताकद आहे. आणि या बॉलवरती धावा केवळ मिळतील 2 डिक्लेअर स्वरूपामध्ये. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहिला, पिकअप स्ट्रोक ही त्याला म्हणता येईल तुम्हाला. ऑफसाईड वरून पिकअप केला बॉलला. अगदी ऑन साइडला कडक स्ट्रोक होता. परंतु आपण जर हे मैदान पाहिलं तर थोडेसे अडथळे आहेत. त्या कारणाने तुम्हाला डिक्लेअर स्वरूपामध्ये बऱ्याच धावा इथे मिळतील. नेक्स्ट मॅच अक्कलपे आणि तेटली तुमचे आहे. तुम्ही सज्ज राहा. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ताकद आहे या स्ट्रोक मध्ये. धावा किती मिळतील. बॉल अडकलाय त्या ठिकाणी. धावा पळून तुम्हाला घ्याव्या लागतील. तिसरीचा प्रयत्न होत असताना इथे 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
आमचे जन्नीमाता क्रिकेट क्लबचे काही सदस्य आहेत, गेटवरती थांबा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फिल्डिंग खूप चांगली राहिली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी छोटेसे होते, त्यांनी बॉल अडवला, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 10 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आज बऱ्याच कालावधीनंतर टेनिस क्रिकेट KSK प्रतिष्ठानमध्ये येताना पाहायला मिळते, त्याचं कारणही विशेष आहे. या बॉल नंतर मी नक्की सांगेन. पुढचा बॉल आडव्या बॅटनी हाफ ट्रॅकर होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि ही 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट .in याच वाहिनीबरोबर 2013 पासून 9 सकपाळ जोडले गेलेत आणि त्या कारणाने टेनिस क्रिकेट .in या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण टीमचं करूया स्वागत. लाखवडगावची मुकादम आदरणीय आमचे आनंददादा संगपाळ यांचं स्वागत करूया. दादांना विनंती करतो, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. कांदा बटाटा मार्केटचे मुकादम आहेत आनंददादा सकपाळ यांचं स्वागत करूया. दादांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती असनस्त व्हा. आपलं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने हार्दिक स्वागत. डिक्लेअर स्वरूपात रन आहे पाठीमागे. यस सर, पंच सांगतायत त्या ठिकाणी आणि वाईड आहे, म्हणजे 2 धावा आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडतोय. धाव फलक एकदा तुमच्यापर्यंत पोहोचू. 12 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आता मात्र मॅचला प्रारंभ झालाय, सुरुवात झाली. ही सुरुवात आहे, शेवट तुम्हाला अगदी धमाकेदार पाहायला मिळेल या स्पर्धेचा. 12 धावा स्कोरबोर्डती लागतायत. पुढचा बॉल अनिकेत यांच्यासाठी. हा फटका आपण जर पाहिला फसला, स्टिकर एंडला लागलेला बॉल. धावा किती घेतल्या जात आहेत? एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. स्कोरबोर्ड मध्ये आम्ही थोडासा बदल करतोय. 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत, माफी असावी. यस, करेक्शन आम्ही करू. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नवनीत स्ट्राईक एंडला. काही मोठे फटके येत आहेत का पाहणं गरजेचं राहील. हा फटका समोर खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, परंतु धावा किती मिळतील? थोडासा अडथळा आहे. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. 17 रन 17 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 17 वरती 2. ही टीम सालोशीची स्थिती आहे. आता मात्र या षटकामध्ये धावा बऱ्याच आल्या. पहिल्या षटकामध्ये नॅनोनी 4 धावा केवळ खर्च केले होते, 2 गडी बाद केले होते, परंतु आता पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते या 2 बॅट्समनमध्ये. अनिकेत आणि नवनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. चला, यानंतर आम्ही अक्कलपे टीम आणि त्यांच्यासोबत खेळणारी टीम आहे तेटली, या 2 टीमच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. बॉलिंग मार्क होती निलेश. षटक क्रमांक 3 आहे, अंतिम षटक आहे. पहिला सामना तुम्ही पाहता, अगदी वेळेत सामने सुरू केले जात आहेत आणि जन्नीमाता क्रिकेट क्लब लाखवड यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. या आयोजनामध्ये अप्रतिम काम युवराज संगपाळ, नयन सकपाळ, प्रताप सकपाळ, तुषार संगपाळ आणि संपूर्ण लाखवड टीम यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. स्लोअर पद्धतीचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, अंगाला भेदणारा बॉल आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळते. 18 धावा स्कोरबोर्डती लागतात. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. मुख्य व्यासपीठावरती कांदा बटाटा मार्केटचे मुकादम अर्थातच लाखवड गावचे सुपुत्र आदरणीय आनंददादा संगपाळ यांचं आगमन झालंय. आडव्या बॅटनी स्ट्रोक मध्ये जबरदस्त ताकद आहे, पॉवरफुल स्ट्रोक आहे, परंतु धावा केवळ मिळतील 2. या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या कारण सामना सुरू होण्यापूर्वी आमचे तिन्ही पंच युवराज संगपाळ, नयन सकपाळ त्यांनी नियमावली तुम्हाला समजावून सांगितले. मैदानामध्ये थोडासा अडथळा आहे, त्या कारणाने काही टिक्लर स्वरूपामध्ये धावा इथे आहेत आणि त्या पॉवरफुल स्ट्रोक आहे, परंतु धावा मिळतील याची सूचना आम्ही प्रथमतः तुम्हाला दिलेली आहे. दोन्ही टीम या टॉससाठी. हा फटका जबरदस्त आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल एक टप्पा घेत डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. धावा मिळतील केवळ 2. यस, टप्पा एक टप्पा गेल्यानंतर एक सिंगल आहे. या गोष्टी थोडंसं पहिल्या
मॅचमध्ये थोडंसं आपल्याला त्रासदायक आहे. जसा खेळ पुढे जाईल, जसा मॅचेस पुढे जातील, तशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी या मैदानावरती क्लिअर होतील. अनेक मोठ्या स्पर्धा या मैदानावरती होत असतात. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तुम्ही 10-15 वर्षाच्या पाठीमागे गेलात तर आपण गावालाही डिक्लेअर स्वरूपामध्ये रन बऱ्याच असायच्या. बांधाच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला डिक्लेअर स्वरूपात असायच्या रन. या सर्व गोष्टी आणि त्या गोष्टींची आठवण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा करून देताना पाहायला मिळते. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा एकूण स्कोरबोर्डती लागतायत 21-21. धावसंख्या थांबले आणि नवनीत आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय. समोर तुम्हाला षटकार मारावे लागतील. हा फटका ताकदवर आहे, जबरदस्त ताकद आहे या बॉलमध्ये, परंतु धावा केवळ मिळतील 2. अगदी मुख्य व्यासपीठावरून आम्ही काही तुम्हाला सूचना करतोय पहा. गेटच्या या बाजूने म्हणजेच व्यासपीठ आहे त्या बाजूने जर बॉल गेला, आय थिंक झाडाच्या वरून तुषार अगदी गेटचं या बाजूला म्हणजे आमच्या व्यासपीठाच्या दिशेने जो गेट आहे त्याच्या बाजूने म्हणजे झाडाच्या वरून जर तुमचा बॉल ट्रॅव्हल होतोय तर 6 धावा मिळतील. समोरच्या बाजूने तुम्ही पाहताय अगदी ज्या येल्लो बसेस आहेत समोर, त्या बसेसवरती तुमचा बॉल जाऊन पडला तर षटकार असेल. तर या गोष्टी सर्व तुम्ही या सूचनांचं पालन करणं गरजेचं असेल. पुढील सामने ज्यांचे आहेत त्यांनाही आम्ही सांगतोय या ठिकाणी की या सूचना तुम्ही समजून घ्या. दोन बॉल बाकी असतील आणखी या शेवटच्या षटकामध्ये, जिथे निलेश बॉलिंग करताय. स्ट्राईक एंडला तुम्ही नवनीत पाहताय. चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले नवनीतच्या बॅटमधून. पुढचा बॉल बॅटिंग कडक होते परंतु इथे थोडंसं अडथळा आहे. बरेचसे षटकार येऊ शकले असते. टॉस करणार आहोत टीम अकालपे आणि टीम तेटली. चला बौद्ध कॅप्टन टॉससाठी या. पुढचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी सांगितलं इट्स वाईट बॉल. एक अतिरिक्त रन आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडतोय. धावसंख्या 24 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. नवनीत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सातारा प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला चर्चेत आहे आणि या स्पर्धेमध्ये नवनीत खेळताना पण त्याला पाहणार आहोत. पुढचा बॉल. 2 बॉल आहेत बाकी अजून. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक आहे. काय घडतंय पाहणं गरजेचं. धावा किती मिळतील. धावांसाठी धावाधाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. आता मात्र शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती चौकार की षटकार पहा. आपण पाहिलं तर 17 बॉल झालेत. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. शेवटचा बॉल आहे जिथे नवनीत स्ट्राईक रेंजला. हा फटका देखना आहे परंतु ऑन साइडला घोषित क्षेत्रामध्ये जाईल का बॉल पाहणं गरजेचं. परंतु पंच आमच्याकडे इशारा करतात. या पहिल्या इनिंगमध्ये पहिला षटकार ठोकलाय. नाव आहे नवनीत. अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा आणि 33 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये JVCC लाखवड या संघासमोर. चला आपण करूया टॉस. अकल्पे टीम टॉससाठी या. अकल्पे आपल्याला विनंती आहे. चला टॉससाठी या. नेक्स्ट टॉस आम्ही करतोय. टीम अकालपे आपण आलात का. टीम अकालपे तुम्हाला शेवटचा कॉल आहे. टॉससाठी या. आपल्याला विनंती आहे. आपण अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर टॉस करणार आहोत आणि मी आदरणीय आमचे आनंद दादा संगपाळ जे मुकादम आहेत त्यांना विनंती करतो. दादा या. आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. कॅप्टनना विनंती आहे जो काही निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला टॉस करत असताना सांगावा लागेल. आदरणीय आमचे आनंददादा संगपाळ आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टीम तेटली
टीम अकल्पे या दोन संघांदरम्यान टॉस केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण कॅमेरा आमच्या दिशेने मूव्ह करा. कॉल कोण देईल? तेटली टीमच्या माध्यमातून कॉल दिला जाईल. दादांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल आणि इट इज अ हेड. टीम तेटली टॉस जिंकलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षक स्वीकार. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी आहे आज. हा मोठा दिवस आहे. लाखवड टीमच्या माध्यमातून आयोजन कसं वाटतंय? चांगल्या प्रकारचं आयोजन आहे. मस्त वाटते सकाळी सत्रात खेळायला. खूप मजा आहे. अकल्पे टीमकडे जाईन. बॅटिंग करायची आहे मित्रा. किती धावा या मैदानावरती तुम्ही कराल? 30-35 पर्यंत करू शकतो आम्ही. कसं वाटतंय आज लाखवड गावचं आयोजन आहे? मैदानं अवेलेबल होत नाहीत क्रिकेटसाठी, परंतु लाखवड टीमने खऱ्या अर्थाने विचार केला ना, खूप मेहनत घेतले आणि हे मैदान मिळवले. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल तुम्ही? स्पर्धा खूप छान आहे. ग्राउंड असं काही नाही आहे, उपलब्धी नसल्यामुळे चांगल्याच ग्राउंड आहे. थँक्यू सो मच. यस, टॉसमध्ये काय झालंय? टीम तेटली संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. मैदान छोटं आहे. या मैदानावरती पहिल्यांदाच KSK क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा आहे. तेटली संघाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. धन्यवाद. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करतोय. अर्थातच कांदा बटाटा मार्केटचे मुकादम लाखवडगावचे सुपुत्र आहेत आदरणीय आमचे आनंददा संगपाळ यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यस, मुख्य व्यासपीठावरती पाहत आहे माईची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट. अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कित्येक वर्ष तुम्ही पाहतायत आणि मुक्कदम म्हणून त्या ठिकाणी काम पाहतायत आणि आज त्यांचा विशेष सन्मान लाखवडगावच्या माध्यमातून केला जातोय. सेकंड इनिंगमध्ये जाणार आहोत आपण, जिथे 33 धावांचं टार्गेट आहे. बौद्ध बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला निलेश आहे, दुसऱ्या बाजूला सुशांत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 33 धावांचं टार्गेट आहे. 11 दुनी 22, 11 त्रिक 33 म्हणजे एका षटकामध्ये तुम्हाला 11 धावा करायच्या आहेत. सोपान संगपाळ यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे दत्तात्रय दादा संगपाळ यांचंही आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सोपान संगपाळ, आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग नेहमी मोठ्या प्रमाणात राहिला आहे. आज खऱ्या अर्थाने लाखवडगावचे प्रत्येक नागरिक, ज्येष्ठ खेळाडू असतील, त्यांचं आगमन तुम्हाला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळेल. पंच सांगतायत लेट्स प्ले. कॉल येतोय आमच्यापर्यंत की सामना आम्ही सुरू करतोय. सेकंड इनिंगमध्ये जाऊया, जिथे 33 धावांची चिरफाड करायची आहे आणि पहिला चेंडू शिवाजीचा निलेशाला. बॅकफुटला गेले. टॅप स्ट्रोक आहे. अंडरम क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा स्ट्रोक खेळला जातो. एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न. वा बाई वा, क्या बात आहे. चपळाई दाखवली, कारण जिथे 1 रन होती तिथे 2 धावा आल्यात. हे लाखवड टीमची खासियत आहे. गनिमी कावा पाहायला मिळाला. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन आपण केलं आणि ते प्रत्येक स्पर्धेला आपण करत असतो. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्यालाही बीट केलंय, परंतु एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. लाखवडगावचे सुपुत्र आमचे दत्तात्रय दादा संगपाळ यांचं आगमन होतंय. स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण अस्वस्थ व्हा आणि क्रिकेटची मजा घ्या. पुढचा बॉल फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम आहे. टायमिंग चांगलं आहे, परंतु समोर अडथळा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला चॅम्पियन व्हायचंय तर या मैदानावरच्या ज्या काही सूचना आहेत त्याचं पालन करावं लागेल. त्याच्या सूचना तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. शिवाजी चव्हाण निघालेत पुन्हा एकदा. फटका फसला आहे. आता हवेमध्ये बॉल स्टँड झालाय. सतीश बॉलच्या खाली आणि एक सोपा झेल पकडलाय. निलेश यांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतंय. स्वस्तामध्ये बाद होत आहेत निलेश. पहिल्या विकेटचं पतन.
4 धावा स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, तदनंतर एक सिंगल आली, तदनंतर पुन्हा एक सिंगल आले आणि त्यानंतर विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. शिवाजी चव्हाण सध्याच्या घडीला शिवाजी चव्हाण यांच्या नावाचा बोलबाला आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो संपूर्ण सालोशी टीम, मग नवनीत असेल, शिवाजी चव्हाण असतील, त्याबरोबर सतीश असेल, आमचे विश्वासदादा असतील जे सिनियर खेळाडू आहेत, अनिकेत असेल, त्यांचे कॅप्टन असतील, या सर्वांचा बोलबाला राहिला आहे KSK प्रतिष्ठानमध्ये. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आहे, बॉल पाठीमागे चाललाय, सिंगल मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. नवीन बॅटर नॅनो आलाय, ज्यांनी अप्रतिम षटक, पहिलं षटक हाताळलं होतं आणि काय क्लास बॉलिंग केली होती. सतीश चव्हाण यांना आउट केलं होतं. सध्याच्या घडीला सध्याच्या फॉर्ममध्ये ज्या सतीश चव्हाण आहेत त्यांना मात्र रोखलं होतं. नॅनो आलाय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल, काय फटका खेळला यार. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला याच्यावरती धावा आहेत केवळ सिंगल यार. ओके, आम्हाला इथून दिसत नाहीये, म्हणजे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहा, स्ट्रोक चांगला होता, ताकद होती स्ट्रोक मध्ये, परंतु लांबी कमी पडली. एक सोपा झेल. नॅनो जो गावावरून खास या स्पर्धेसाठी आलाय तो आता मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 33चं टार्गेट होतं. आता मात्र इथून पुढे तुम्हाला 28 कराव्या लागतील. 11ची सरासरी होती ती थोडीशी वाढली. 14 धावा स्कोरबोर्डती लागतायत. परंतु दोन्ही टीमचा तुलना तुम्ही केली, कंपॅरिझन केलं दोन्ही टीमचं, तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा टीम सालोशीनी बनवल्या होत्या, परंतु त्यापेक्षा 1 रन जास्त बनवले खऱ्या अर्थाने टीम लाकवडनी. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गेल्या होत्या सालोशी टीमच्या, परंतु लाकवड टीमची एकच विकेट लाकवड टीमच्याही 2 विकेट गेल्यात. म्हणजे सामना समान चाललाय. 50-50 चान्सेस आहेत या मॅच मध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही आनंद घ्याल. आज अतिशय बारकाईने आणि अतिशय क्लीन आणि क्लिअर पद्धतीने तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाईल. ही टेनिस क्रिकेटची खासियत आहे. स्ट्राईक एंडला सुशांत आलेत आता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, बॉल थोडंसं बाहेर चाललाय. पंचांनी सांगितलं यस डिक्लेअर +1 अशा 2 धावा आहेत. 7 धावा स्कोरबोर्डती लागतायत. इथून पुढे 26ची गरज आहे. 12 चेंडू 26 धावा. विशाल संगपाळ आयोजक आहेत या स्पर्धेचं, त्यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे. खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. धनंजय संगपाळ यांचंही आगमन होईल काही वेळामध्ये. फटका खेळलाय, परंतु बॉल हवेमध्ये. विश्वासदादा बॉल खाली. विश्वास आहे त्यांच्याकडे आणि विश्वासाने झेल पकडलाय ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये. अप्रतिम कॅच, विकेटचं पतन, कारण ज्ञानेश्वर एक चांगला बॅट्समन, त्याला पाठवलंय माघारी. विकेटचं पतन. सुशांत आउट होतोय. करेक्शन आम्ही करतोय, बरीचशी नावं जवळपास सेम आहेत आणि त्या कारणाने सुशांत मैदानाच्या बाहेर जातोय. थोडंसं नाराज आहे. विजय संगपाळ सिनियर खेळाडू आहेत आता मात्र टीमचे. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 7 धावा 7 रन्स. विजय संगपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे येताना पाहायला मिळत आहेत. आमचे मुकादम आहेत आनंददादा संगपाळ, त्याचबरोबर आमचे दत्तात्रयदादा संगपाळ. क्रिकेटचे सर्व चाहते आहेत, दर्दी मान्यवर आहेत, ते मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. शिवाजी दादा जाधव हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यांचंही आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. लेग साईडला फक्त फ्लिक केलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल आहे त्या ठिकाणी. 8 धावा स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेच्या आतमध्ये डिक्लेअर आहे सर. ओके, पॉवर प्लेच्या बाहेर आहे त्यांनी सांगितलंय सरांनी. स्ट्राईक एंडला बाळा. बॉलिंग मार्कवरती विवेक पाहताय तुम्ही. चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळते. 8 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. पुढचा बॉल लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये राहिलाय स्टँड. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु हा कॅच घेतला जाणार नाहीये. धावा किती पळून काढल्या जात आहेत.
तर 2 धावा इथे कंप्लीट करताना दोन्ही बॅटर 10 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 33 ची गरज होती, आता इथून पुढे 23 ची गरज असणार आहे. काही बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील. JVCC लाखवड टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते सेकंड इनिंगमध्ये, जिथे 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटनी, स्ट्रोक चांगला आहे, ताकद नाही आहे स्ट्रोकमध्ये. ऑन साईडला खेळलेला फटका, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 11 धावा स्कोरबोर्डती लागतात. 11 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. नेक्स्ट मॅच टीम तेटली टीम अकालपे, आपण रेडी राहा. 3 षटकांची लढत आहे. शेवटचा बॉल आहे. 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत. ओ, हा फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न, इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. वेगळी स्टाईल. फुल टॉसला तुम्ही स्टँडमध्ये पाठवू शकला असता, प्लेस करायला गेले, बॉल तिथेच राहिला. यष्टीरक्षकाची चपळाई पाहायला मिळाली. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. फलंदाज क्रमांक आपण जर पाहिलं तर चौथा तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. एक बॉल आणखी बाकी आहे. अकरा रन स्कोरबोर्डती लागतात. नवीन बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. शेवटचा बॉल आहे. विवेकनी चांगली बॉलिंग केले, विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळाल्या. 11 धावा, इथून पुढे 22 धावांची गरज आहे. या मैदानावरती छोटंसं लक्ष सुद्धा अवघड होताना आपण पाहतो, कारण डिक्लेअर स्वरूपामध्ये बऱ्याच धावा आहेत. सात चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. टॉप ऑर्डरचे बॅट्समन अगदी मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिले, कारण इथे आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. यश आलाय, त्यांनी चांगले झेल पकडले होते. कॅचेस विन द मॅचेस आम्ही नेहमी म्हणत असतो आणि त्याचे झेल अप्रतिम राहिले, परंतु आता बॅटिंग करताना रन बनवाव्या लागतील. पुढचा बॉल विवेकचा, बॅटची कडा आहे, पाठीमागे चाललाय, अगदी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 12 धावा स्कोरबोर्डती लागतात. 21 ची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. चला, दोन्ही टीम पुढच्या त्यांना विनंती आहे की आपण रेडी राहा, तयार राहा. नेक्स्ट मॅच अकालपे विरुद्ध तेटली असा सामना आहे आणि दोन्ही टीमना आम्ही सांगितलंय तुमचा डगआउट अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे. तिकडे झाडाखाली कोणत्याही खेळाडूंनी किंवा कोणत्याही टीमने थांबू नका. आम्ही तुम्हाला विनंती करतोय, टीम अकालपे आणि तेटली व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या आपण. 6 चेंडू 21 धावा. शैलेश आलेत बॉलिंग मार्क होती. स्ट्राईक एंडला बाळा आहेत. 3 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर. फिल्डिंगची सजावट केले. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये, खोला टाकलेला बॉल ऑन साइडला, जबरदस्त स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. यश आणि बाळा ही जोडी. 5 चेंडू 20 धावा. यश मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 20 धावांची गरज. ओहो, हा बॉल चांगला आहे. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. गुडलेन टप्प्यावरती हा अचूक टप्पा. त्यानंतर बॉलनी थोडंसं वळण घेतलं, फलंदाजाने गिरकी घेतली, त्याची फलंदाजाची फिरकी घेतली. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 चेंडू 20 धावा. आडव्या बॅटनी स्ट्रोक चांगला आहे, परंतु ऑन साइडला कॅच पकडली आणि आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. यश हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबू दाखल होताना पाहायला मिळतात. लाकवड संघाचे महत्वपूर्ण खेळाडू आहेत. पहा, आज लाकवड गावचं आयोजन आहे आणि पहिली टीम जी लाकवडची आहे ती पहिली मॅच खेळते.
आयोजक टीम तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळेल. ओहो, इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि पहा, बाबू यांनी विकेट स्वतः सोडले. स्वतः बॅट्समन अगदी मैदानाच्या बाहेर चालले होते, परंतु जिथे आपण पाहिलं पंचांनी सांगितलं नॉट आउट आहे. आणि आता मात्र इथून पुढे केवळ 2 बॉल बाकी आहेत आणि 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोडंसं आव्हान लाकवड संघासाठी अवघड होत चाललंय, कारण सालोशी टीमनी ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं पहिल्या षटकामध्ये सामना त्यांच्या बाजूने लाकवड संघाच्या बाजूने झुकला होता बॉलिंग करताना, परंतु तदनंतर नवनीतनी चांगली बॅटिंग केली, सामन्यामध्ये रंगत आणली, एक चांगला स्कोर बोर्ड सजवला. पुढचा बॉल, ओ आणखी एक चांगला बॉल आहे. आता मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. बाबू जे या संघाचे खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत ते आउट होताना पाहायला मिळत आहेत आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळत आहेत. 20 धावांची गरज आहे. एक चेंडू 20 धावा. ग्रुपला नाही शेअर केली. स्कोरबोर्डची लिंक पाठव ना. शेवटचा बॉल आहे आणि 20 धावांची गरज आहे. यानंतर नवीन फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम अकाल्पे आणि तेटली या 2 संघांमध्ये पहिली मॅच आहे आणि या शेवटच्या बॉल नंतर आपण नवीन मॅचकडे सुद्धा जाणार आहोत, परंतु या मॅचचा रिझल्ट काय येतोय पाहणं गरजेचं. शेवटचा बॉल, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, इथे कोणतीही रन नसेल. सामना सहजरित्या सालोशी टीमने जिंकलाय. सालोशी टीम अभिनंदन. आणि त्याचबरोबर टीम JVCC लाकवड आपलंही कौतुक असेल, आपणही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपलंही स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान करतोय. कॅमेरामॅन आमच्या दिशेने या प्लीज. मुख्य व्यासपीठावरती आपण दत्तात्रय दादा संगपाळ यांचा सन्मान करतोय आणि त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय. माईची उबदार शाल आणि या क्रिकेट स्पर्धेची गोड भेट, आठवण भेट त्यांना दिली जाते. नयन सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. दत्तात्रय दादा संगपाळ जे लाखवड गावचे सुपुत्र आहेत आणि कॅमेरामॅन आमचे सज्ज आहेत त्या ठिकाणी. tenniscricket.in चं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मॅन ऑफ द मॅच सुद्धा आम्ही या ठिकाणी देतोय. यस, नवनीत आहेत, प्लीज नवनीत या. पहिला मॅन ऑफ द मॅच मुख्य व्यासपीठावरती आम्ही देतोय. कॅमेऱ्यापासून थोडंसं पाठी या. झाडाच्या त्या बाजूला प्लीज आपण बसा सर्वांनी, आम्ही विनंती करतोय.